दिव्य ग्रंथ महासागर या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व भाविक भक्तांचे स्वागत. आज आपण श्रीमद भागवतमधील 5व्या स्कंदाचा 26वा अध्याय पाहणार आहोत. यामध्ये शुक महामुनी यांनी नरकाचे विस्ताराने वर्णन केले आहे. सर्व भाविकांनी ऐकून आपली नरकापासून सुटका करून घ्यावी हीच भगवंताच्या चरणी प्रार्थना. नमो नारायण. राजवाच महर्षिदा द्विचित्रे लोकस्य कथामितिं ऋषुराच त्रिगुणकत्वा कर्तु श्रद्धया कर्मगतया पुत्वविदां सर्वैव सर्वस्य तारतम्येन भवति अतेदानि प्रतिषिब्धलक्षणस्य धर्मस्य तथैवं कर्तु श्रद्धया वैसा दृश्यत कर्मफलं विदृश्य भवति याहनादिविद्या कुतकामान तत्त्वपरिणामलक्षणां सुतय सहस्रे प्रवृत्तास्य प्राचुर्यनानुवर्णयिष्यामि. परीक्षिताने विचारले, महर्षी लोकांना ज्या उच्च नीच गती प्राप्त होतात त्याच्यामध्ये इतका वेगळेपणा कसा? श्री शुकाचार्य म्हणाले, कर्म करणारे लोक सात्विक, राजस आणि तामस असे 3 प्रकारचे असतात आणि त्यांच्या श्रद्धेमध्ये सुद्धा भेद असतो. त्यामुळे त्यांच्या कर्माच्या गती सुद्धा वेगवेगळ्या होतात आणि कमी अधिक प्रमाणात त्या सर्व गती सर्व कर्त्यांना प्राप्त होतात. अशा प्रकारे निषिद्ध कर्म रूप पाप करणाऱ्याची त्यांची श्रद्धा समान नसल्यामुळे समान फळ मिळत नाही. म्हणून अनादि अविद्यामुळे कामना मनात धरून केलेल्या निषिद्ध कर्माचा परिणाम म्हणून ज्या हजारो प्रकारच्या नारकीय गती आहेत याचे विस्ताराने वर्णन करू. राजवाच नरका नाम भगवान की देश विशेषात्वा महर्षि लोकासे होसिदातमितिं ऋषुर्वाच अंतयाल एव निजगन्ते दिशिं दक्षिणामदस्तु मेरुपरिढास लगास्यामं अग्निशात् पृथुगणादिशि स्नानगोत्राणा परमेन समाधिन सत्य एव शिशियशासनं निवसति. परीक्षिताने विचारले, भगवान, आपण ज्याचे वर्णन करू इच्छिता ते नरके पृथ्वीवरच्या काही विशेष देश आहेत की त्रैलोक्याच्या बाहेर आहेत की अंतराळी आहेत? त्यावेळी शुक महामुनी म्हणाले, त्रैलोक्याच्या आतच आहेत. तसेच दक्षिणेकडे पृथ्वीच्या खाली पाण्याच्या वर आहेत. ह्याच दिशेला अग्निश्वात इत्यादी पितृगण राहतात. ते अत्यंत एकाग्रतापूर्वक आपल्या वंशजासाठी मंगल कामना करतात. यत्र हवाव भगवान पितुराजे विवस्वता सविषया प्रापितेषु स्वपुरुषो जन्तुषु सत्परतेषु एता कर्मावज्ञा दोषमेनालुल्लाति गीतं भगवाचसनं सगोदमधारयति. त्या नरक लोकांमध्ये सूर्यपुत्र पितुराज भगवान नेम आपल्या सेवकासह राहतात आणि भगवंताच्या आज्ञेने उल्लंघन न करता आपल्या दूतांनी तेथे आणलेल्या मृत प्राण्यांना त्यांच्या दुष्कर्मानुसार पापाचे फळ म्हणून दंड देतात. तत्र एके नरकाने कविशते गणती अतं तास्ते राजत्रा रूपलक्षणो तनुक्रमिष्यामं स्वामी श्रोदं विसोरव्रवो महारव्रव कुंभिपाकं कालसूत्र पसीपत्रवन सुकरमुखमन्दकुपं कृमि भोजना सदंश सप्ता समित वज्रकण्ठ कश्मालवल्लीं वैतरणी पियोद प्राणरोधो विशासन लालभक्षं सारमयादनमवीर्य पानमिति किंच शारकर्दमं रक्षोगण भोजन शिलप्रोतो ददुकोटवटं निरोधनं पर्यावर्तना सुशिवमुखामितेष्ट विचारा नरकां विवियतना भुवयम्. राजन, काही जण नरकाचे संख्या 21 आहे असे सांगतात. आता आम्ही नाम रूप आणि लक्षणानुसार त्यांचे क्रमशः वर्णन करीत आहोत. त्यांची नावे अशी आहेत: तामिश्र, अंधतामिस, रवरव, महारवरव, कुंभिपाक, कालसूत्रम, असिपत्रवन, सुकर्मुक, अंधकुंभम, कुंभिभोजन, संदंश, सप्तश्रुमी,
व्रज कटकशामली वैतरणी पुयोद प्राणरोध विशासन लालभक्ष सारमेदान अविची आणि अय्यमान या केरी शार कर्दम रक्षोगन भोजन शुल्प्रोत दंदशुक अवट निरोधन पर्यावर्तन आणि सुशिमुख हे 7 मिळून एकूण 28 नरक निर्णय यातना भोगण्याची स्थाने आहेत. यतो पतर्वित्या कलताने परती सई कालपाश बद्धू एम पुरुषो भयानकेस्तमिसे नरके बलात्रिपातते हनशनादूतपान दंडतांडनम संतर्जनादिभिर्यातनाभिर्यतमानुजन्तु यत्रं कश्मलमादादितं नैकरेव मूर्छामुं यतितामिस्त्रप्रायम्. जो पुरुष दुसऱ्याचे धन संतान किंवा स्त्रियांचे अपहरण करतो त्याला अत्यंत भयानक हेमदूत कालपाशात बांधून बळजबरीने तामिस्त्र नरकात ढकलतात. त्या अंधकारमय नरकात त्याला अन्न पाणी न देणे, दंडुके मारणे, भीती दाखवणे इत्यादी अनेक प्रकारची उपायांनी पीडा दिल्या जातात. यामुळे अत्यंत दुःखी होऊन तो एकाकी मूर्छित होतो. याचप्रमाणे जो मनुष्य दुसऱ्याला फसवून त्यांची स्त्री इत्यादीचा उपभोग घेतो तो अंधतामिस्त नरकात पडतो. यातील यातनामध्ये सापडून मुळापासून उपटलेल्या झाडाप्रमाणे वेदनामुळे त्याची शुद्ध हरपते आणि त्याला काही सुचत नाही. म्हणून या नरकाला अंधतामिस्र असे म्हणतात. एवामेदात तामिस्तयस्तु अस्थायित्व पुरुषं तारादीनपयुक्त यत्र शरीरे निमित्तमानं यतनातो वेदनया नष्टमतिरष्टदुदुष्य भवते यथा वनस्पतिरुच्यमानमूलस्तनं वा तामिस्रं तमुपदिश्यते. यास्विवायेतदामिति ममित्तमुतिभीतद्रोहिणे केवल सकुण्डभैवानुदिनं प्रपुष्णति सधैर्यं विहाये सोयमवेतदशुपेन रौरवेन मत्तते. या लोकांमध्ये जो पुरुष शिरस्मी आहे आणि श्रीधन इत्यादी माझेच आहे तसे समजून दुसऱ्या प्राण्याचा दोष करून नेहमी आपल्या कुटुंबाचे पालन पोषणात व्यग्र असतो, तो आपले शरीर सोडल्यानंतर आपण केलेल्या पापामुळे स्वतः रौरव नरकात जाऊन पडतो. यसीते वामो नविसिता जन्तमं परत्रतयम यातना भूमगतम् एव रुरव पुत्मयता प्रमेवं विसति तन्नुनौरवमित्ययोरुरति सर्पदतिं कुरु सत्वसापदेशम्. या लोकात ज्याने ह्या जीवांना ज्या प्रकारे कष्ट दिले असतील पर लोकात यातना भोगण्याची वेळ आल्यावर ते जीव रुद्र होऊन त्याला त्याच प्रकारचे कष्ट देतात. म्हणून या नरकाचे नाव रौरव असे आहे. रुरु या सापापेक्षाही अधिक क्रूर स्वभावाचे एक प्रकारचे जीवाचे नाव आहे. असाच हा महारौरव नरक आहे जो दुसऱ्या कोणाची पर्वा न करता केवळ आपल्या शरीराचे पालन पोषण करतो तो ह्या नरकात जातो. कच्चे मांस खाणारे रुरु याला या मांसाच्या लोभाने फाडून खातात. एवमे महारौरव यत्र निपत्ति पुरुषकं वेदा नामरुर्वस्तक्रमेण घातयेति केवल दंबरं यास्या उग्र पशुनो वा प्राणातं उबरंदाति तपकरुण पुरुषोदैरापि गतिमूत्रं यामानुचर कुंभिपाके तप्ततले उपरांते. जो मनुष्य या लोकी माता पिता ब्राह्मण आणि वेद यांना विरोध करतो त्याला यमदूत कालसुत्त नरकात घेऊन जातात. यांचा घेर 10,000 योजने आहे. तेथे तापलेले तांबेचे मैदान आहे. तेथे वरून सूर्य आणि खालून अग्नीच्या दहाने तो भयंकर तापलेला असते. तेथे पोहोचलेला पापी जीव ताणभुकेने व्याकुळ होऊन जातो आणि त्यांचे शरीर आतून बाहेरून जळू लागते. तो इतका बेचैन होतोय तो कधी बसतो, कधी झोपतो, कधी थरपडू लागतो, कधी उभा राहतो तर कधी कधी इकडे तिकडे धावतो. अशा प्रकारे पशुच्या शरीरामध्ये जितके रोम असतात तितकी 1000 वर्षापर्यंत अशी त्याची दुर्गती होत राहते. यास्वीपिति विप्र ब्रह्म सुदकस्य काल सूत्र सौदके नरके आयुत योजना परिमंडले ताम्रमयी तप्त कले उपैदस्ताद कामे बतिताने विनिवेशितं शुप्तिपासं वेदनिमाणत्तवै शरीरे अस्ते जेते शेते चेष्टत दिष्टते परिधावति च यावन्ति पशुरोमानि धावन्दर्श सहस्राणि. यास्विवे निजवेदपतान पद्यपगतं
पाखंड शोभगतमसि पत्रवन प्रवेश्य कषयां पहरन्ति ताता अविस्त धावमानोपैतो रे सावलोत्तमान सवंगुहतो स्मृतिं परमया वेदनाय मूर्छित पदे पदे निपत्ति स्वधर्मां पाखंडनुगत फलमुकते. जो पुरुष कोणत्याही प्रकारची आपत्ती असलेले नसताना आपला वैदिक मार्ग सोडून अनन्य नास्तिक धर्म स्वीकारतो त्याला यमदूत अशी पत्रवन नरकात घेऊन जाऊन चाबकाने मारतात. तेव्हा मारापासून बचाव करण्यासाठी तो इकडे तिकडे धावू लागतो. तेव्हा त्याच्या सर्वांगाचे तांडाच्या झाडाच्या तलवारीप्रमाणे दोन्ही बाजूला धार असणाऱ्या तीक्ष्ण धारेच्या पानाने तुकडे तुकडे होऊ लागतात. तेव्हा ते तवेदना झाल्याने तो हाय मी मेलो अशा प्रकारे उडत बेशुद्ध होऊन पदोपदी खाली पडू लागतो. आपला धर्म सोडून नास्तिक मार्गाने जाण्याने त्याला अशा प्रकारे आपल्या कुकर्माने फळ भोगावे लागते. यास्ते वे राजा राजपुरुष वा दंडै दंडा पनश्यति ब्राह्मणे वा शरीर दंडाय पापित्राको मूत्रं सुकरमुखे निपत्ते तत्र बले विनिष्पमानं वयो येते शुकुंड आर्तसोरेन सोनयेने करचि मूर्छित कश्मल भूमगतो यतीव दृष्टदोषा उपरुदाम. या लोकात जो पुरुष राजा किंवा राजाचा सेवक असून एखादा निरपराध मनुष्याला दंड देतो किंवा ब्राह्मणाला शरीर दंड देतो तो महापापी मेल्यानंतर सुकर्मुख नरकात जाऊन पडतो. तेथे जेव्हा महाबलवाने मृत त्याचे अंग घुसावतात तेव्हा तो चरकात घातलेल्या उसाप्रमाणे चिरडला जातो. तेव्हा तो ज्याप्रमाणे ह्या लोकी त्याला सतवलेला निरपराध प्राणी रडत ओरडत होतो त्या प्रकारे कधी अर्थस्वराने ओरडतो कधी मूर्छित पडतो. यास्ते वे भूतानापि शरोम कल्पित वृत्तीना मविक्त परवेतान सोय पुरुष कल्पवृत्तिं विरिक्त परयो वेतामार्जित पत्रताद कुपें तत्र पितृदोहिनी निपत्तति तत्रासो नैर्चितोऽपि पशु मृगं प्रशीसरेनुमेष कयात्तकुनं वशिकादिबेक्यं चामिरदृगाते सर्वतो विद्रोहन्मासिं विदन्त निद्राने वृत्तलब्धस्थान परिक्रमातिं येषा कुशशिरे जीवा. जो मनुष्य या लोकी ढेकून इत्यादी जीवांची हिंसा करतो त्याला पीडा दिल्यामुळे तो अंधकूप नरकात जाऊन पडतो. कारण स्वतः ईश्वराचे दुसऱ्याचे रक्त पिणे इत्यादी ही त्याची उपजीविका बनवली आहे आणि त्यामुळे आपण दुसऱ्यांना कष्ट देतो याचे त्यांना ज्ञानही नसते. परंतु मनुष्याची उपजीविका भगवंताने विधी निषेधपूर्वक बनवली आहे आणि दुसऱ्याला होणाऱ्या कष्टाचे त्याला ज्ञानही आहे. जेथे पशु मृग पक्षी साप इत्यादी सरपटणारे प्राणी डास उवा ढेकून माशा इत्यादी त्याने त्रास दिलेले जीव त्याला सर्व बाजूनी चावतात. त्यामुळे त्याची झोप आणि शांती भंग होते आणि सुरक्षित अन्य ठिकाण मिळाल्यामुळे सुद्धा तो बेचैन होऊन घोर अंधकारात अशा प्रकारे भटकत राहतो की जसा रोगग्रस्त शरीरात जीव तडपडत असतो. यास्वी वा असवी सासाति या किंचनं पवन निर्मित याज्ञो वायससुत परतं कृम्भि भोजने नरकादमे निपतति तत्रा शतसहस्रयोजने कृम्भे कुंडे कृम्भिभूत स्वयं कुम्भिभिरेव वक्ष्यमानं कृम्भि भोजनो यावत् प्रतावत निवेशमात्मनं यातयते. जो मनुष्या लोकी पंचयज्ञ केल्याखेरीज तसेच जे काही मिळेल जे ते दुसऱ्याला कोणाला दिल्याखेरीज स्वतः खातो त्याला कावळ्या समान मानले गेले आहे. तो परलोकी कृंभी भोजन नावाच्या निकृष्ट नरकात जाऊन पडतो. तेथे 1,00,000 योजने वृंद एक किड्याचे कुंड आहे. त्याला किडा बनून राहावे लागते आणि जोपर्यंत आपल्या पापाचे प्रायश्चित्त न घेणाऱ्या त्या पापी माणसाचे दुसऱ्याला खाणे दिल्याखेरीज आणि हवन न करता खाणे दोषाचे चांगल्या तऱ्हेचे निवारण होत नाही तोपर्यंत तो तिथेच पडल्या पडल्या कष्ट भोगीत राहतो. तेथे किडे त्याला टोचे मारतात आणि हा किडे खातो. यास्तिवे याते बलवाईरम्य रत्नादिनीं ब्राह्मणत्व वापरंत वानपदी पुरुषमूत्रं राजनेम पुरुषा हयर्मिगी कृपिंडे सद्वतशीताची निष्कुतुषंतीं. ए राजन, ह्या लोकी जी व्यक्ती चोरी किंवा बळजबरीने करून ब्राह्मणाचे किंवा आपत्ती आलेली नसताना दुसऱ्या कोणाच्या सोन्याची किंवा रत्ने इत्यादीची चोरी करतो तिला मेल्यानंतर यमदूत सदृश्य नावाच्या नरकात घेऊन जाऊन तापलेल्या लोखंडाच्या गोळ्यांनी डाग देतात आणि चिमट्याची कातडी उपटतात. यास्तीव अगम्य श्रियामवम्यव पुरुषं यो योदिभिगच्चिदावमुत्रा कशी तांडयंत
सिंहत्तमुरुषालो मया पुरुषमंगियाति श्रिय स पुरुष रूपया सौम्यम. या लोकी जर कोणी पुरुषाने अयोग्य संभोग केला किंवा एखाद्या स्त्रीचे संभोगास अयोग्य पुरुषाची व्यभिचार केला तर यमदूत त्याला किंवा तिला सप्तश्रुमी नावाच्या नरकात घेऊन जाऊन चाबकाने मारतात आणि पुरुषाला तापलेल्या लोखंडाची स्त्रीशी आणि स्त्रीला तापलेल्या लोखंडी पुरुषाची आलिंगन करवितात. यास्तिवे सर्वाभिगमस्तपुत्रा निरय वर्तमानम रजकंडलामिमारोप्येन कप्यशतीं. या लोकात जो पुरुष पशु इत्यादी सर्वांचा बरोबर संभोग करतो त्याला मृत्यूनंतर हेमदूत रजकटक शाल्मली नरकात टाकतात आणि वज्राप्रमाणे कठीण काठी असणाऱ्या सावरीच्या झाडावर चढून पुन्हा खाली ओढतात. ए श्रीव राजासी राजपुरुष अपाकंडम धर्मसेतुनि विन्दते सपीरित वैतर्ण निपंततिं. भित्रमरेदास्ये निरपरिका भूतानि नद्यं यादो गनिरित्य भक्षपाणि आत्मनां. विश्वमानाशास्व विरुमाना सागिनं कर्मपाकर्मणुमत्ता विनुमुत्रशोनिकेशं नकादेमास्यं वायिने ममस्ततिं. जे राजे किंवा राजसेवक या लोकश्रेष्ठ कुळात जन्म घेऊन धर्ममर्यादेचे उल्लंघन करतात ते यामुळे मेल्यानंतर वैतरणी नदीत पडतात. ही नदी नरकाच्या खंदक समजली जाते. तिच्यात मूल मूत्र रक्त केस नखे हाडे चरबी मांस मज्जा इत्यादी गलिच्छ वस्तू भरलेले आहेत. तेथे पडल्यानंतर त्यांना त्या पाण्यातील इकडे तिकडचे जीव ओरबडतात परंतु यामुळे त्याचे शरीर सुटत नाही. पाप केल्यामुळे प्राण हे शिराचे धारण करतात आणि त्या दुर्गतीला आपल्या कर्माचे फळ समजून तो मनोमन कष्टी होत राहतो. यात्वीरुषालियो नष्टचोचाचारणीमं त्वलक्षलक्षा पतुचर्य जरन्ती चापि प्रेत्यं प्रिय विष्मोलेक्षा मला पूर्णवे निमत्ती देवीतीं विविसिता प्रश्नतीं. जो लोक पवित्र आणि आचरणाच्या नियमाचे त्याग करून त्याच्या लज्जेला तिलांजली देऊन ह्या लोकी शूद्रशियाशी संबंध ठेवून पशुप्रमाणे आचरण करतात ते सुद्धा मरणानंतर पोविष्टामूत कप आणि मळाने भरलेल्या पियोद नावाच्या नरकात पडून त्या अत्यंत घाणेरड्या वस्तू खातात. सोगत भवतु ब्राह्मणयो मृगतयां विहाय आर्ति मृगती तानपि सपीरतां लक्षभूतानेम पुरुषा शोभित्यादीं. ह्या लोकी जे ब्राह्मणाने गुच्छ वर्णाचे लोक कुत्रे किंवा गाढवे पाळतात आणि शिकार करतात त्याचप्रमाणे शास्त्राला सोडून पशुचा वध करतात. ते मेल्यानंतर प्राणरोध नरकात टाकले जातात आणि हेमदूत ते त्यांना बाणाने घायाळ करतात. यत्विवेदाभिकादमयत्नेषु पशूनं विशसति तानुमुषु लोके वैदसी नरके प्रतिस्तोपतयो यातयशे विशंततीं. जे नास्तिक लोक डोंगीपणाने केलेल्या अज्ञान पशुचा वध करतात त्यांना परलोकी वैश्यस नावा नरकात टाकून तेथील अंधिकारी अत्यंत त्रास देऊन त्यांना तोडतात. अस्वे सवर्ण भार्यादिचरे तपायसासिं काममोहित पापकुतमुत्तरेत कुल्लयां प्रातेसरेत समायेतीं. जो द्विज काम तोरून आपल्या सवर्य भायाला विद्यपान करवितो त्या पापेला मेल्यानंतर यमदूत वीर्याच्या नदीत लालभक्ष नावाच्या नरकात टाकून वीर्य पाजतात. यात्वे वेदस्यो गीता गरदा ग्रामन सार्तनम वा विलुपति राजनो राजभटाम प्रशीये परिते मधुता व्रजदृष्टशान सप्तशतानि विशरते सर्वते खादतीं. जे कोणी चोर राजे किंवा राजसेवक या लोकी एखाद्या घराला आग लावतात कोणाला विष देतात किंवा खेडी अथवा व्यापाऱ्याच्या टोळीला लुटतात त्यांना मेल्यानंतर सारमेदान नावाच्या नरकात व्रजासारखे दाणा असणारे 720 यमदूत कुत्री बनून त्यांना कडकडून चावा घेऊ लागतात. या स्त्रीवा अनुतवद्धती साक्ष्य द्रव्य विनिमये दाणे वा किच्चमे प्रेता नरके विचिमत्ते शिराम निरवकशाशी योजना शतोषया गिरिमूर्धं सपायते यत्र जलमेव सुल्लमस्य पुष्टवो वासते. तदे विचित्रमतिलशो विशीर्यमान शरीरना मीर्यमान पुनिरोपीन बद्धतीयं. ज्या लोकी जो पुरुष कोणासाठी साक्ष देताना वेपनात किंवा दान देतेवेळी कोणत्याही प्रकारे खोटे बोलतो तो मृत्यूनंतर आधार शून्य अविजीवा नरकात जाऊन पडतो. तेथे त्याला 100 योजने उंच पहाडाच्या शिखरावरून खाली डोकेवरून फेकले जाते. त्या नरकातील दगडी जमीन पाण्याखाली दिसते म्हणून त्याचे नाव अवर्चिमान असे आहे.
तेथून टाकून दिल्याने त्याचे शरीराचे तुकडे तुकडे होऊन सुद्धा प्राण जात नाही, म्हणून त्याला वारंवार वर आणून पुन्हा खाली फेकले जाते. यास्ते वे विप्र राजन वैश्वा सोमपित्तम सकुलं वसुरावतोपि पिबती प्रमादम ततेश निरया नितमान मूर्षि पदाक्रम्य वैनम द्रव्यमान कर्षिमामीं निशिष्यतेम. जो ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य किंवा व्रत करीत असलेल्या कोणी अथवा त्यांना वरण्यास चुकणे जर मद्यपान करतील तर त्याला यमदूत अय्यमान नावाच्या नरकात घेऊन जातात आणि त्याचे छातीवर पाय ठेवून त्याच्या तोंडात उकळत्या लोखंडी रस घालवतात. आता वयास्तवे आत्मसंभावने स्वयं मनो जन्मातो विद्यचार वर्ण श्रमवतो वर्य स्वभाव मन्यत मुतकमेव मुत्वा शार कर्दमे निरविवाक शिराम निपितो दुरंत यातनासतो. या लोकात जो पुरुष कनिष्ठ श्रेणीचा असूनही स्वतःला मोठा समजून जन्म, तप, विद्या, आचार, वर्ण किंवा आश्रम या बाबतीत आपल्यापेक्षा श्रेष्ठाचा आदर करीत नाही, तो जिवंत असूनही मेल्यासारखा आहे. मृत्यूनंतर त्याला शार्क धर्म नावाच्या नरकात खाली डोकी करून टाकले जाते आणि तेथे त्याला कष्ट भोगावे लागते. अत्वे पुरुषा पुरुषमेधे जत्यासम श्रियोनुपश्ययानति तास्व पशव इव नियतम् एव सदने यातयन्तो रक्षुगणा सोनिका एवं स्वदितवदा सुखपिबन्ति नृत्यकीचं गायत्री उष्यमानयते पुरुषां. जे पुरुष या लोकी नरबळी देऊन भैरव, यक्ष, राक्षस इत्यादीची पूजा करतात आणि ज्याचे या नरबळीचे मांस खातात त्यांना पशुप्रमाणे मारले गेलेले पुरुष यम लोकात राक्षस होऊन निर्णय यातना देतात आणि रक्षोगण भोजन नावाच्या नरकामध्ये कसायाच्या प्रमाणे कुऱ्हाडीने तोडून त्यांचे रक्त पितात. तसेच ज्याप्रमाणे मांस खाणारे पुरुष या लोकी त्यांचे मांस खाऊन आनंदित होतात, त्याप्रमाणे ते सुद्धा त्यांचे रक्तपान करीत आनंदित होऊन नाचू लागतात. एत्विया अनासोरण्य ग्रामे वा वैश्रवेकी रूपं सुतान विस्मजिति विष्णुं शूलसूत्रार्षपोतन किडैकतये यातयन्ति तेऽपि प्रत्ययामि यातुनु शूलादिषु प्रोत्तमानं श्रुतो यामीते कडवटापि चैतसतं सिमिक्त दुडियान्यमान आत्मशलं स्मरतीं. या लोकी जे लोक जंगलातील किंवा गावातील जगू इच्छिणाऱ्या जीवांना निरनिराळ्या उपायाने पूस लावून आपल्याजवळ बोलवतात आणि पुन्हा त्यांना काट्याने टोचून किंवा दोन्हीने बांधून त्यांना खेळ करीत निरनिराळ्या प्रकारे त्रास देतात, त्यांना सुद्धा मेल्यानंतर यज्ञाच्या वेळी शूलप्रोत नावाच्या नरकाने शूळाने टोचले जाते. त्यावेळी जेव्हा ते तहान भुकेने व्याकुळ होऊन आणि कंक, वाघूळ वगैरे पक्षी तीक्ष्ण तोंडाने त्यांना टोचू लागतात, तेव्हा आपण केलेले सर्व पापे त्यांना आठवतात. यास्वे पुतन्ने देयाति नराम उल्ब स्वभवायता दशकुंदापि प्रेते नरके दग्धशुका किनिपताति यत्र नृपा ददशुका पंचमुखा सप्तमुखा उपसुत्तं रसतीता बिलेशयानम्. यात्वे अधवट कुसूलगृहाति भूतानि निरुद्धति तत्र मुत्र तेषेऽपि सगर्णे वहिना नृपे निरुद्धते. ज्या व्यक्ती येथे दुसऱ्या प्राण्यांना अंधाऱ्या खड्ड्यात, खोटीत किंवा गुहेत टाकतात त्यांना परलोकामध्ये यमदूत तशाच ठिकाणी टाकून विषारी आगीच्या धुरात घुसळवतात, म्हणून या नरकाला अवट निरोधन म्हणतात. या शिव अतीत मेघवा गृहपती सुखोदोमगत रुदित सूर्य पापेन शशुषां निर्यशितस्मे चापि निरये पापदृष्टे रक्षिणे वृदतुटां गृदा कटका कवटाय प्रसोबला तुप्तडयांतिम. जो गृहस्थ आपल्या घरी आलेल्या अतिथी अभ्यंताकडे वारंवार रागीट नजरेने असे बघतो की जणू आता त्याचे भस्म करून टाकीन, तो जेव्हा नरकात जातो तेव्हा त्याच्या पाप दृष्टीने डोळे, गिधडे, कंक, कावळे, होले इत्यादी वज्रासारखे कठोर सूचीने पक्षी बळजबरीने काढून घेतात. या नरकाला पर्यवर्तन नरक म्हणतात. या शिव हडे मिमाती कृतीयकम प्रेषण सवित्वविशके अर्थवेसना चिंतयाम परुषुष्यमान हृदय वंदनो निवृत्ती मनवतो ग्रम इवार्तमक्षिरंती चापी प्रेत्तितदुबोध कर्षणं संरक्षण समलय सुचिमुखे नरके पत्ति यत्र वित्तग्र पाप पुरुष धर्मराज पुरुष मायका इवं सर्वतोष सूत्रे पर्यन्ते.
या लोकी जो गृहस्थ स्वतःला मोठा धनवान समजून अभिमानाने सर्वांकडे वाकड्या नजरेने पाहतो आणि सर्वांवर संशय घेतो, धनाचा खर्च व नाश होईल या चिंतेने ज्याचे मन आणि तोंड सुकून जाते, तसेच थोडीशी बेचैन न करता जो एकशाप्रमाणे धनाचे फक्त रक्षण करतो, तसेच पैसा मिळवणे, वाढवणे आणि साठवून ठेवणे यासाठी जो निर्णय पापे करतो, तो नराधम मेल्यानंतर सुशीमुख नरकात जाऊन पडतो. तेथे अर्धपिच्छाच्या पापात्म्याचे सारे अंग यमराजाचे दूत शिंप्याप्रमाणे सुई धागेने शिवतात. एव विदे नरकाय मलते सातिशतशम सातशतोष सर्वाशु सर्वैव धर्मवर्तियो केजियो तो अनितापि पर्येने विशाति तते धर्मान वर्तित तृतीव दुपर्ण भवे उपयोषो शापी निविशते. राजने लोकात अशा प्रकारे शेकडो हजारो नरक आहेत. यापैकी ज्याचा येथे उल्लेख झाला आहे आणि ज्याच्याविषयी काही सांगितले नाही त्या सर्वांमध्ये सगळे धर्मी जीव आपल्या कर्मानुसार पाळी आळीपाळीने जातात. याच प्रकारे धर्मात्मे स्वर्ग इत्यादी लोकांमध्ये जातात. अशा प्रकारे नरक आणि स्वर्गातील भोगाने जेव्हा याचे अधिक अंश पाप आणि पुण्यशी होऊन जातात, तेव्हा शिल्लक राहिलेले पाप पुण्य कर्मांना होणे जीव पुन्हा जन्म घेण्यासाठी लोकी परत येतात. निवृत्ती लक्षण मार्गादावे व्याख्यातम एतावाने वाणकोशो यद्दुदुष पुरणेशो विकल्पिति उपगीते यद्दादु भगवते नारायण से साक्षात महापुरुष स्विष्ट रूपमात्मं गुणमय वर्णिता पठति सुनुते सावेतिं स उपगेति भगवंत परमात्मोग्रायमपि सद्दा भक्ति विशुद्ध बुद्धिवेदम. धर्म आणि अधर्म या दोहापेक्षा निराळा असा जो निवृत्ती मार्ग आहे त्याचे आधीच दुसऱ्या स्कंदात वर्णन केले आहे. पुराणात ज्या 14 भुवनाच्या रूपाने वर्णन केले आहे तर ब्रह्मांड कोश एवढाच आहे. साक्षात परमपुरुष श्री नारायणचे आपल्या मायेच्या गुणाने युक्त अतित स्थूल स्वरूप याचे वर्णन मी तुला ऐकवले. परमात्मा भगवंताचे निर्गुण स्वरूप जरी मन बुद्धीच्या वाक्याच्या पलीकडचे आहे तरी सुद्धा जो पुरुष त्याला स्थूल रूपाचे वर्णन आधारपूर्वक वाचील, ऐकील किंवा दुसऱ्याला ऐकविल त्याचे बुद्धी श्रद्धा आणि भक्तिमय शुद्ध होते आणि तो त्या सूक्ष्म रूपाचा सुद्धा अनुभव घेऊ शकतो. सुत्वा सुल तत्व सूक्ष्म रूप भगवतो यातिम सुले निजित्मानशने सूक्ष्म द्योनयोदितम. संन्याशाने भगवंताच्या स्थूल आणि सूक्ष्म दोन्ही प्रकारच्या रूपाचे श्रवण करून अगोदर स्थूल रूपात चित्त स्थिर करावे, नंतर हळूहळू तेथे काढून त्याला घेऊन त्याला सूक्ष्म रूपात लावावे. भूदीप परशा सरित्र समुद्रम पाताल लिंग नरक भागन लोक संस्थाम गीतयता रूपत विशरास्य सुलवपू सकला जीविनिकायम. परीक्षिता मी तुला पृथ्वी तिच्या अंतर्गत दिपे वर्ष नद्या पर्वत आकाश समुद्र पाताळ दिशा नरक ज्योतिर्गण आणि लोकांच्या स्थितीचे वर्णन करून सांगितले. हेच भगवंताचे अतिशय अद्भुत रूप स्थूल रूप आहे. हे सर्व जीव समुदायाचे आश्रयस्थान आहे. अध्याय 26 समाप्त झाला. भूती पर्वसारी समुद्र पाताल नरक भोग लोकस्यम गीतमायनुपाक्ति सुलवपु सकल जीवन निर्कायनम. इति श्रीमद्भागवते महापुराण वैशिक्य षडध्याय परमसंहिताय प्रथम स्कंदे नरका वर्णम नाम षडध्यायम इति पंचम स्कंद समाप्त. हरि ओम तस्सत्.